हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचा वार आहे मंगळवार आणि आता टिफिनची तयारी चालू आहे. टिफिनला बनवते मी भेंडीची भाजी. वेदांतला स्कूलमध्ये टिफिन न्यायचं आहे, त्यासाठी भेंडीची भाजी बनवते. तेल गरम झाले, त्यामध्ये मी टाकली जिरी, मोहरी चांगली तडतडून दिली. मग त्यामध्ये टाकला लसूण टेचलेला. लहान मुलांना ना मिरची थोडीशी कमी टाकायची. मी तर टिफिनमध्ये जी भाजी देईन त्यामध्ये मिरची थोडीशी कमीच देते. आणि तुम्ही प्लीज माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जावं तुम्हाला माझे कसे व्हिडिओ वाटतात ते. थोडीशी मिरची टाकली मी आणि ते सगळं व्यवस्थित चमच्याने परतून घेतलं. नीट चांगली मिरची, लसूण आपण टाकतो ते सगळं परतून घेतलं आणि मग त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकते मी, जेणेकरून भेंडीला एक छानसा कलर येतो. त्यासाठी थोडीशी हळद टाकली मी आणि आता मग मी भेंडी टाकते आणि सगळी भेंडी मिक्स करून घेते. आणि तुम्ही प्लीज माझं चॅनल पूर्ण बघा, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आज आम्ही जाणार आहे लग्नाला. हो, आमच्या गावामध्ये एक लग्न आहे, तर त्यासाठी मी लग्नाला जाणार आहे. तर मुलं स्कूलला जाणार आहेत, वेदांत नाही येणार लग्नाला. आम्ही घरचे सगळे लग्नाला जाणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही बघाच, त्यात तुम्हाला समजेनच. भेंडी टाकली, भेंडी शिजवून दिली व्यवस्थित आणि मग शेवट त्यामध्ये मीठ टाकणार आहे मी. कधी कधी काय वाटतं ना, व्हिडिओ काय टाकू हेच सुचत नाही मला, त्यामुळे मी मध्ये व्हिडिओज टाकणे बंद केले. आता जसं मला कंटेंट भेटेल मी तसे टाकेन. आणि हो, भेंडी व्यवस्थित धुवून चिरून मी टाकली एकदम. आणि हे मी ना इंडक्शनवरती बनवते भेंडीची भाजी आणि इंडक्शन चालू आहे. तर स्लो गॅसवर भेंडी चांगली मिक्स करून घेतली, परतून घेतली एकदम छानशी. आणि आता चवीनुसार मीठ टाकते थोडंसं. ही भेंडी, एवढीशी भेंडी बस झाली आम्हाला, फक्त मुलांच्या टिफिनसाठी करायची, त्यासाठी थोडीशी भेंडी केली. भेंडीला आता छानपैकी त्यांना हलवून घेते एकदम छान. त्याला पाणी सुटून द्यायचं नाही आहे. भेंडी धुवून पुसून मी घेतली आणि मग चिरली. सकाळ सकाळ काय करावं भाजीला तेच समजत नाही. ह्या मुलांना भेंडीचीच भाजी आवडते. आणि आता मी ग्रीन टी करायला घेतली. भेंडीची भाजी झाली, कणिक मळली. मग आता ग्रीन टी करून घेतली मी. ही सुट्टी ग्रीन टी आहे. गाळून घेतली आणि गाळताना माझा ना काय झालं काय माहिती, जी गाळण असती ना तीच उलटी झाली. मग मी परत ती गाळण काढली आणि परत ग्रीन टी गाळून घेतली नीट. अचानकच गाळणच उलटी झाली त्यामुळे. आणि मी मग ग्रीन टी घेऊन मी आली मस्त बाहेर झाडं बघायसाठी. आणि गुलाबाचं झाड जे दिसतंय ते आम्ही ना आत्ताच लावलं होतं, तर ते आता छान फुटलं आहे. त्याला एक कळी पण आलती, पण ती तोडून टाकली. आणि ह्या कुंडीत ना कोथिंबीर उगवली आहे आणि तुळशीची पण झाडं उगवलं आहे. आणि हे ना गणेश वेल आहे, हे पण छान उगवलं, खूप मोठं होतं ते. आणि हे मिरच्याचं झाड आहे आणि गोखरणी आहे, मिरच्यांचं आलं. आणि हे पेरूचं झाड आहे बघा आमचं, खूप मोठं पेरूचं झाड आहे. याला खूप पेरू येतात, पण पावसाळी पेरू असतात. आणि इथं आमच्या गाड्या पण लावल्यात. हा पुदिना आहे खाली आलेला. आम्ही तुम्हाला पेरू दाखवते. खूप पेरू लागले तर पेरूच्या झाडाला. इतके पेरू येतात ना ताईंनो पावसाळ्यात. हे बघा, झूम करून मी पेरू दाखवते. खूप पेरू आलते. पण ना पावसाळ्याचे पेरू असतात, हे किडके असतात, त्यामुळे खाऊ वाटत नाही. आम्ही बघून बघून घेतो, जास्त पिकलेले खात नाही. असे थोडेसे कच्चे असले तरच खातो. खूप पेरू लागतात. बाहेरची मुलं येऊन तोडून नेतात, काही ठेवतो काही खातात. आणि मग आम्ही गेलो लग्नाला तयार होऊन आणि आम्ही बसलो पहिल्याच पंक्तीला जेवायला. जेवण खूप छान झाले होते.
आणि मग आम्ही सुरू केलं फोटो स्टेशन. हे फोटो घरून निघतानाच आम्ही काढला होता. मग हॉलवरती आल्यावरती आम्ही फोटो काढायला सुरुवात केली. आणि माझा लुक कसा वाटतो आहे ते सांगा ब्लॅक साडीमध्ये. तर मी सगळ्या माझ्या मैत्रिणींबरोबर फोटोज काढलेत, सगळ्यांबरोबर फोटो काढलेत. तर आता आम्ही लग्नावरून आलो. आम्हाला खूप उशीर झाला लग्नावरून येस्तोर. मग वेदांत आला स्कूलमधून. तर त्याने आता होमवर्क कंप्लीट केलं आहे. थोडंसं त्याला स्लेटवरती लिहायला सांगितलं मी. तो रुसला आता माझ्यावरती. तू मला जास्त अभ्यास देते म्हणून लिहायला, है ना वेदू? मी जास्त अभ्यास देते ना तुला. तर ही बघा वेदांची बुक आहे, त्याची स्कूल बुक आहे. आणि त्यामध्ये त्याचं होमवर्क दिलं आहे बघा. तुम्हाला कॅमेऱ्यामधून उलटं दिसतंय. नंबर बुक आहे ती LKGच्या क्लासची. तर त्याची बुकमध्ये त्यांनी आज होमवर्क दिला होता त्याला. 1 आणि 2. तर 1 क्लासवर्क होता आणि 2 होमवर्क दिला होता. तर केला आहे त्यांनी. 2 कंप्लीट झाला त्याचं लिहून. आज थोडासाच होमवर्क होता. त्याच पटकन होमवर्क फिनिश केला त्यांनी, है ना. आणि आता स्लेटवर काय लिहितोय तू? काय लिहितोय स्लेटवरती? मूळाक्षर. काय अक्षर? हां, त्यातलं कोणतं लिहितोय तू? कोणतं दाखव, कोणतं लिहितोय? ष षटकोनाच्या. हां. स हां, सशाचा. हां, लिहा. येतं त्याला थोडं थोडं, विसरतो कधी कधी. चला तर मग तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आता मी व्हिडिओ इथे स्टॉप करते. थँक्यू माझा व्हिडिओ बघण्यासाठी. बाय.